नमस्कार. चला तर आज आपण पाहूया NILP पोर्टलवर 9 साक्षरांचे गुण कसे भरायचे. बघा, त्याच्यासाठी सर्वात आधी आपण सर्च करा गुगलमध्ये NILPHM लॉग इन. आणि हे केले, सर्च केल्याच्यानंतर पहा आपल्यासमोर हे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. हे पेज ओपन झालेलं आहे. आता पेज ओपन झाल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, ही जी वेबसाईट आहे आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट ओपन होईल उल्हास या नावाने. इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर लॉग इनचा ऑप्शन येईल. बघा, लॉग इनचा ऑप्शन आल्याच्यानंतर आपण काय करायचं, इथं पाहायचं आहे, इथं आलेले ऑदर्स म्हणून याच्यावर टिक करायचं आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा. जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर खाली यायचं आणि खाली पहा लॉग इन वाया OTP असं एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि OTP घेऊन लॉग इन करायचं. जसं की मी माझा इथं मोबाईल नंबर टाकतो आणि मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर कॅप्चा टाकून OTP सेंड करतो आणि OTP सेंड करून लॉग इन करतो. हे बघा, लॉग इन झाल्याच्यानंतर हे पेज आपल्यासमोर अशा पद्धतीचं ओपन होईल. आपण आता इथे पहा आपल्यासमोर डाव्या साईडला काही मेनू दिसत आहेत. जर हे मेनू दिसत नसतील तर इथं उजव्या साईडला तीन ठिपक्यावर यायचं आहे आणि इथे जे डेस्कटॉप वेबसाईट आहे हे, तर याला टिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण पेज व्यवस्थित दिसेल. मग आपण याच्यावर टिक करायचं, हे राईट करायचं. राईट झाल्याच्यानंतर पुन्हा वापस यायचं. इथे पहा आपल्यासमोर असे ऑप्शन आलेले आहे. आता आपल्याला गुण भरायचे, तर गुण भरण्यासाठी वरून 4 नंबरचा जो मेनू आहे इथे, तर या मेनूवर यायचं आणि आपल्याला क्लिक करायचं. पहा, क्लिक केल्याच्यानंतर जे आपण लर्नर आधी सॉर्ट लिस्ट करून त्यांना परीक्षेची डेट दिली होती, ते आता त्याच्यात खाली आपल्याला ऑप्शन आलेले आहे मॅनेज मार्क, त्याच्यामध्ये जायचं आहे. मॅनेज मार्कमध्ये गेल्याच्यानंतर आता इथे पहा साईडला आपले जे लर्नर आहे ते आलेले आहे. आता हे लर्नर आल्याच्यानंतर आपण पहा यांचे गुण भरायचे. जसं एक माझे इथे भरलेले दिसतात, परंतु जर मला पुन्हा भरायचे किंवा करेक्ट करायचे तर मी ॲड मार्कमध्ये जाईल आणि इथं आल्याच्यानंतर पहा हे लर्नर दिसतात. आता इथे जे गुण आहे तर हे गुण मी बदलू शकतो. म्हणजे या लर्नरचे जे गुण आहे आता इथे 44 आहे, मला जर बदलायचे तर मी काही 40 करू शकतो किंवा मग जे करायचे ते करू शकतो. जसं की मला ते 44 ठेवायचे, ठेवले. आणि ठेवल्याच्यानंतर आता वर पहा इथे एक ऑप्शन आहे एडिट मॉडिफाय, म्हणजे आपल्याला ते एडिट करायचे असेल तर चेंज करू शकतो. सेव्ह ॲज ड्राफ्ट, जर तात्पुरते सेव्ह करायचे तर सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचे, जसे की मी आता केलेले आहे. आणि जर मला फ्रीज करायचे, म्हणजे पूर्ण आपल्याला ते कंप्लीट कन्फर्म आहे की एवढे गुण आहे, तर आपण याला फ्रीज करायचं आहे. आणि फ्रीज केल्याच्यानंतर ते गुण पुन्हा आपल्याला बदलता जमणार नाही. फ्रीज केल्याच्यानंतर ते गुण आपल्याला बदलायला जमणार नाही. म्हणजे आता मी इथे फ्रीज करत आहे. बघा, फ्रीज करण्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन विचारेल, तेव्हा आपण जर करायचे असेल फ्रीज तर कन्फर्म करायचे. हे बघा, आता मी फ्रीज केलेलं आहे. याचा अर्थ सर्व ते गुण भरून मी आता माझी माहिती क्लिअर केलेली आहे. आता अशा प्रकारे आपल्याला ते गुण भरायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. काय करायचं नाही.